नमस्कार मित्रांनो. पहा, काल आपण एक टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये पाहिलं होतं. इंट्राडे मध्ये कोणाला काही अडचण आहे का सांगा? इंट्राडे मध्ये आपण जे बोललो, समजून घेतलं, ह्याबद्दल कोणाला काही अडचण वाटते? इंट्राडे मध्ये सांगा. म्हणजे स्ट्रॅटर्जी आपण पुढे पाहणारच आहोत सर. स्ट्रॅटर्जी काही नाही, म्हणजे कधी घ्यायचं कधी विकायचं, स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्हाला शिकायला मिळेल 100%. काही विषय नाही. हा, ठीक आहे. ठीक आहे. ओके. चला. ठीक आहे सर. पहा मित्रांनो, आता आज जो विषय असेल हा आहे ट्रेडिंगचे प्रकार, म्हणजे टाइप्स ऑफ ट्रेडिंग. म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग किती प्रकारे करता येईल, कुठं कुठं करता येईल, काय काय करता येईल, त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. टाइप्स ऑफ ट्रेडिंग लिहून घ्या सर. लिहून घेतलेला फायदा होतो. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंगचा हे बघा, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग ह्या दोन गोष्टी असतात. हा, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग ह्या दोन गोष्टी आहेत. ह्यामध्ये तुम्हाला असं म्हणता येईल, पहिला जो प्रकार असेल ना ट्रेडिंगचा, शॉर्ट टर्म है ना. शॉर्ट टर्म म्हणजे काय? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 1 दिवस, 2 दिवस, 15 दिवस. ओके, याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो. हम्म. आणि आता ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे काही दिवसांसाठी घेतलेलं ट्रेड, की ज्याचं लॉंग टर्म हा उद्देश नाहीये, नाही का? ज्याचा उद्देश लॉंग टर्म नाहीये. पा लिहूनच घेतो मी सर. ट्रेडिंगचे प्रकार जे आहेत ना, टाइप्स लिहून घ्या तुम्ही. टाइप्स ऑफ ट्रेडिंग जे आहे सर, म्हणजे ट्रेडिंगचे प्रकार, तर ह्यात पहिला प्रकार असतो कॅश मार्केट. ठीक आहे. दुसरा प्रकार असेल सर फ्युचर मार्केट. हा, फ्युचर मार्केट. आणि तिसरा प्रकार असेल फ्युचर ऑप्शन मार्केट. तिन्ही प्रकार आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत सर. तिन्ही प्रकार शिकणार आहोत. कॅश मार्केट म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही जे मूळ शेअर घेता, तुम्ही जे शेअर्स घेता ना सर, तर शेअर्स म्हणजेच यालाच म्हणतात कॅश. ओके. म्हणजे तुम्ही जे, ठीक आहे, तुम्ही जे शेअर घेता यालाच म्हणतात कॅश मार्केट चे शेअर. आणि कॅश मार्केटचे शेअर म्हणजेच काय होईल? मूळ शेअर, की जो आयपीओ द्वारे, कंपनी लिस्टिंग होताना तुम्हाला मिळतो. आपण आयपीओ अप्लाय करतो, आणि आयपीओ अप्लाय करताना जो काही शेअर असतो, तो शेअर म्हणजेच काय असेल सर? मूळ शेअर, कंपनीचा मूळ शेअर. म्हणजे कंपनी संचालक मंडळाने NSE BSE कडे जे समजा शेअर लिस्ट केलेले असतात, त्यामध्ये हे जे मूळ शेअर असतात त्याला आपण कॅश म्हणतो. ठीक आहे. किंवा ह्याला स्पॉट पण म्हणतात, स्पॉट प्राइस किंवा कॅश प्राइस. याला शेअर अशी संकल्पना आहे. आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं, की आपण फक्त त्याला शेअर मार्केट म्हणत होतो. ऍक्च्युली शेअर म्हणजे या ठिकाणी कॅश असा उल्लेख होतो. ठीक आहे. आता ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? ह्यामध्ये अशी गंमत आहे सर, की क्रिप्टो करन्सी जी आहे ना, क्रिप्टो करन्सी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करत असाल सर, ठीक आहे, तर क्रिप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला, बिटकॉइन 70 लाखाचा एक आहे सध्या, आहे ना, 60-70 लाखाचा एक आहे. त्यामध्ये तुम्हाला 0.000 असे 18 झिरो पर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते सर. 18 झिरो पर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते. 0.5 म्हणजे अर्धा, है ना. 0.25 25% है ना. 0.25 म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी. त्यानंतर 0.575 75% है ना. म्हणजे पाऊण, त्याला आपण म्हणतो पाऊण भाग, पाव भाग है ना, अर्धा भाग असं. तर एवढ्या प्रकारात तुम्हाला क्रिप्टो करन्सीमध्ये, किंवा करन्सी मार्केट आहे बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉरेक्स मार्केट आहे. फॉरेक्स मार्केटला पण तुम्हाला असं 0.01 0.02 मध्ये काम करता येतं शेअर घेताना. फ्युचर बाय करायचं आहे 0.0 मध्ये घेता येतं. पण भारतीय शेअर बाजारात तुम्हाला 0.0, ठीक आहे, 0.0 0.20 किंवा 0.1 अशा प्रमाणात तुम्हाला शेअर खरेदी करता येत नाहीत आपल्या मार्केटला. कमीत कमी एक शेअर तुम्हाला घेता येतो. तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये जा, म्हणजे आपल्या भारताच्या मार्केटमध्ये पूर्णांक, त्याला आपण पूर्णांक म्हणतोय ना, कम्प्लीट डिजिट,
पूर्णांक मध्ये आपल्याला हे खरेदी करता येतं. ओके, 0.01 0.0 मध्ये नाही. म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल ना सर, एक घ्या. विकायचं आहे का सर, एक विका. अर्धा नाही, पाव नाही, पाऊण नाही. ओके, अशा प्रमाणात तुम्हाला इथं काम करता येतं. त्याला आपण कॅश मार्केट म्हणतो. हम्म? हा एक आपला प्लस पॉईंट आहे म्हणा, की तुम्हाला 0.0 मध्ये किंवा मायनस पॉईंट आहे. तुम्हाला समजा MRF चे 1.5 लाख रुपयाचा एक शेअर आहे, समजा 1,35,40,000 ला. MRF चा जर समजा तुम्हाला शेअर घ्यायचा असेल अर्धा, तर तुम्हाला 75,000 रुपये लागले असते. पण अर्धा कोणी विकतच नाही. आपल्या मार्केटमध्ये 0.5 असा शेअरच नाही विकायसारखा, घेण्यासारखा. एकच घ्यावा लागेल घ्यायचं असेल तर. बरोबर आहे का? घ्यायचं असेल तर तुम्हाला एकच घ्यावं लागेल, अर्धा घेता येत नाही. म्हणजे ज्यांच्याकडे 1.25 लाख 1.5 लाख रुपये आहेत तेच MRF कंपनीचा शेअर घेऊ शकतात. बाकीच्यांनी नसतं, त्याला चार्ट बघायचा, संपला विषय. पण जर ही सेवा अशी उपलब्ध असती 0.00001 मध्ये, तर आपल्याला 3,000चा 4,000चा पण तेवढ्या प्रमाणात तेवढ्या भागात आपल्याला MRF चा शेअर घेता आला असता. आणि तो शेअर दुप्पट झाला की आपली इन्व्हेस्टमेंट पण दुप्पट झाली असती, नाही का? पण तसं न होता हा कार्यक्रम असा आहे सर. ठीक आहे. हा, आता हे झालं कॅश मार्केट. यामध्ये तुम्ही काय करू शकता माहितीये का, लॉंग टर्म कितीही दिवस, लिहून घ्या सर, लॉंग टर्म कितीही दिवस तुम्ही शेअर घेऊ शकता. किंवा कॅश मार्केटला तुम्ही इंट्राडे पण करू शकता. तुम्ही इंट्राडे पण करू शकता. समजलं का? लॉंग टर्म पण आहे, शॉर्ट टर्म पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत सर. दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे कुठलाही शेअर असेल ना, कुठल्याही शेअरवर तुम्हाला अशा प्रकारे काम करता येईल, काहीच विषय नाही सर. समजलं? काही विषय नाही. 0.0 मध्ये न काम करता तुम्हाला इंट्राडे करा, लॉंग टर्म शेअर घ्या, तुम्हाला कॅश मार्केटमध्ये तसं करता येतं. पण कसं कधी एकाच शेअरने करता येईल, अर्धा नाही, सव्वा नाही, पाऊण नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही किती दिवस त्याला होल्ड करू शकता सर? 1 दिवस, 2 दिवस, 10 वर्ष, 15 वर्ष, तुमचं इच्छा होईल तोपर्यंत सर. ठीक आहे, असं काम करता येईल. त्यानंतर फ्युचर मार्केट आहे. फ्युचरचा मराठी अर्थ आपल्याला, तुम्हाला माहित आहे की याचा अर्थ होतो मराठीत भविष्य. पण इथं फ्युचरचा भविष्य हा अर्थ होत नाही. इथं फ्युचरचा मराठी अर्थ भविष्य होत नाही. ठीक आहे. तर इथं फ्युचरचा अर्थ होतो लॉट मध्ये काम करणे सर. लॉट, लॉट याचा अर्थ होतो संच, सेट, है ना? संच किंवा बंडल, संच, सेट किंवा बंडल. तर बंडल मध्ये काम करणं म्हणजे काय होतं सर, मार्केटमध्ये असे काही मोठे मोठे शेअर आहेत. MRF झाला, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, है ना, एशियन पेंट्स, L&T. बरोबर आहे का? हे मोठे मोठे शेअर आहेत का सर, 10,000 वाले, 15,000 वाले, 20,000 वाले. तर ह्यामध्ये काय होतं, मोठ्या मोठ्या क्वांटिटीने काम करणारे कमी सापडतात. कधी कधी असं होतं. मोठी क्वांटिटी, समजा आता मारुतीचा शेअर आहे 10-11 हजाराचा. मग मला सांगा तुम्ही, 10-11 हजाराचा तो शेअर आहे. 10-11 हजाराचा शेअर, लक्षात घ्या मित्रांनो, 10,000-11चा शेअर तुम्हाला समजा 3,000 क्वांटिटी पाहिजे. तर 3,000 क्वांटिटी सर, मार्केटमध्ये कोणीतरी विकणारा व्यक्ती पाहिजे का नाही, सांगा. हा, ओके. मार्केटमध्ये त्याला कोणीतरी विकणाराही व्यक्ती पाहिजे का नाही. जोपर्यंत मार्केटमध्ये 3,000 क्वांटिटी विकणार कोणी सापडणार नाही, बघा, सेलर, जोपर्यंत मार्केटमध्ये कोणीतरी सेलर नाही सर, ओके, तोपर्यंत घेणाऱ्याला विकत घेता येईल का? तुम्हीच सांगा मला आता. जे बायर आहेत त्याने टाकली ऑर्डर बाय करण्याची, ठीक आहे, याने बाय करण्याची ऑर्डर टाकली. पण जोपर्यंत सेलिंग करणार कोणीच नसेल मार्केटमध्ये, तर सेलर नसतील तर विचार करा, मार्केटमध्ये त्या घेणाऱ्याला शेअर घेता येतील का? नाही घेता येणार. नाही घेता येणार. नाही. नाही. त्याचं कारण काय, त्याची ऑर्डर सर दिवसभर पेंडिंग राहून जाईल. त्याची ऑर्डर दिवसभर पेंडिंग राहून जाईल. ठीक आहे. कारण काय, विकणारच कोणी नाही समोरून. हा, विकणारं कोणीतरी आहे, पण त्याला घेणारं कोणीतरी नाही. त्या विकणाऱ्याची म्हणजे सेलरची ऑर्डर पेंडिंग राहून जाईल दिवसभर. जोपर्यंत त्याला कोणी बाहेर मिळत नाही, तोपर्यंत ती ऑर्डर त्याची पेंडिंग राहून जाईल. ठीक आहे. ह्यासाठी शासनाने म्हणा किंवा आपल्या सेबीने म्हणा किंवा NSE ने म्हणा काय केलं, जगात चालतंय सर हे. ठीक आहे. हे कॅश मार्केट मी तुम्हाला बाजूला करून ठेवतो थोडं. ठीक आहे. कॅश म्हणजे शेअर, शेअर म्हणजे कॅश, इथं लक्षात घ्या.
इथं कॅश म्हणजे शेअर याचा अर्थ होतो. कॅश म्हणजे पैसा नाही, कॅश म्हणजे शेअर. आणि हे तुम्ही लॉंग टर्म होल्ड करू शकता. कुठला? कॅश मार्केटचा शेअर. याला कधी कधी तुम्ही जे शेअर मार्केट म्हणता ना सर, शेअर मार्केट म्हणजे कॅश मार्केट याचा अर्थ हा होतो, लक्षात घ्या. तुम्हाला माहित नसेल म्हणून आतापर्यंत तुम्ही त्याला शेअर मार्केट म्हणता, पण ऍक्च्युली ते कॅश मार्केट आहे. कारण तिथं कॅश नावाच्या शेअरवर काम केलं जातं. कॅश या शेअरवर काम केलं जातं. ठीक आहे. जे शेअर्स आहेत, जे कंपनीचे शेअर्स कंपनीकडून NSE BSE वर येतात, लिस्टिंग होतात IPO द्वारे, त्यावेळेस त्याचं कॅशमध्ये रूपांतर होतं. कारण कंपनीकडे पैसा जातो, तुमच्याकडे शेअर येतात, म्हणून त्याला आपण कॅश मार्केट म्हणतो. म्हणजे मूळ शेअर. कॅश मार्केट म्हणजे कंपनीचा मूळ शेअर, की जो कंपनी मालकाने NSE BSE कडे दिला असतो लिस्टिंगसाठी. ओके. सॉरी. बघा, फ्युचर. आता आपण फ्युचर बद्दल बोलूया. फ्युचरचा अर्थ शब्दशः नका घेऊ. फ्युचर म्हणजे भवितव्य, भविष्य जरी होत असेल तरी इथं याचा अर्थ होतो, लॉट. कंपनीचे शेअर असतात, त्या शेअरचे लॉट असणं, लॉट मध्ये काम करणं, याचा अर्थ होतो फ्युचर. आता भारताच्या मार्केटमध्ये 5,000 पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या आहेत, की ज्यांचे शेअर्स तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. आपल्याला 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. सगळ्या कंपन्यांची नावं मला सुद्धा माहित नाही, तुम्हाला पण माहित करून घ्यायची गरज नाही. काही गरज नाही सर. 2-2 रुपयाचे शेअर्स आहेत. 2 रुपये, 5 रुपये, 50 पैसे, 0. किती, 20 पैसे, 0.1 म्हणजे 10 पैसे. ठीक आहे. 0. एवढ्या डेसिमलला ते नसतात. कारण आपल्या भारतीय मार्केटमध्ये पैसे म्हटल्यावर डेसिबल एकच येईल ना. 0.2, 0.02 म्हटल्यावर ते नकोच, ह्या गोष्टी आहे ना, ह्यात नसतात ती. ओके. 10 पैसे, 5 पैसे पर्यंत शेअर अवेलेबल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये. आहेत सर. गुगलवर लिस्ट सर्च मारा, पेनी स्टॉक. ठीक आहे. मॅडम खेडकर सर, माईक बंद करा ना. खेडकर सर, एकच मिनिट हा सर. माईक बंद करा. खेडकर सर, मला बंद करावं लागते तुमचा माईक, काय राव. सर, PENNY, पेनी स्टॉक सर्च मारा, म्हणजे तुम्हाला गुगलवर सापडून जाईल हा सर. 2 रुपयाचे स्टॉक, छोटे स्टॉक सापडतात. ठीक आहे. पहा, आता त्यानंतर आपला विषय चालू होता फ्युचर्स म्हणजे काय. तर मार्केटमध्ये 5,000 पेक्षा जास्त स्टॉक आहेत. 5,000 पेक्षा जास्त स्टॉक तुम्हाला बघायची गरज नाही आहे सर. फ्युचर स्टॉक बघायचे फक्त. काय करायचं? फ्युचर स्टॉक. आता फ्युचर स्टॉक लिस्ट मी जर गुगलवर सर्च केलं ना, तर तुम्हाला 200 पर्यंत, कमीत कमी तुम्हाला 200 स्टॉक दिसतात. मी गुगलवर जाऊन सर्च करतो. तुम्हाला हे करायचंय, आता लिहून घ्या, नोट्स काढा. ठीक आहे सर, नोट्स काढा. तुम्हाला हे लिहून घ्यायचं सगळं ना सर. कारण मी जे शिकवतो ना, शिकवताना तुम्हाला वाटतं वा रे वा, काय भारी सर शिकू लागले, छान 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 छान. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः पाहणार आहात ना, ते त्यावेळेस कळत नाहीये सर. ठीक आहे, की मला काय बघायचंय, मी कुठं गेलो होतो, आहे ना. हे बघा. ठीक आहे. तुम्हाला टाईप करायचंय फ्युचर स्टॉक लिस्ट इन इंडिया. टाईप करा. आता आपण भारतामध्येच राहतो, त्यामुळे गुगलला माहित आहे तुम्हाला काय हवं आहे, नाही का. त्यामुळे इन इंडिया टाईप करायची गरज नाही. हा, आपल्याला हे पाहायचंय की फ्युचर स्टॉक लिस्ट विथ लॉट साईज. लिहून घ्या, कीवर्ड सर्च करावं लागेल तुम्हाला हे. फ्युचर स्टॉक लिस्ट विथ लॉट साईज. मी याला क्लिक करतो. ह्याला क्लिक केल्यानंतर जी एक वेबसाईट ओपन होईल, त्यावर आपण जाऊ आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या शेअरचा लॉट किती आहे कळेल. ठीक आहे. ह्याने जरा चांगलं केलं. याला क्लिक करतो, फ्युचर स्टॉक लिस्ट विथ लॉट साईज. हे बघा. ठीक आहे. तर ह्याला क्लिक केलं सर. ह्याला क्लिक केल्यावर काय दिसतं बघा. बघा, थोडं ह्याला झूम करूया, मिनिमाइज आहे, मॅक्झिमाइज करूया. निफ्टी, मिड कॅप निफ्टी डाव्या साईडला बघा. तुम्हाला लेफ्ट साईडला दाखवतो मी सगळ्या गोष्टी. बँक निफ्टी म्हणजे काय, मग तुम्हाला हे पण सांगतो आता. ठीक आहे, सगळं डिटेल्स सांगतो. फिन निफ्टी म्हणजे काय, मिड कॅप निफ्टी म्हणजे काय, निफ्टी 50 म्हणजे काय, सिम्बॉल ह्याचा, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी. लॉट साईज सप्टेंबर 24, 15 शेअरचा एक लॉट. फायनान्स निफ्टीचा किती, 25चा एक लॉट. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट 50चा एक लॉट. निफ्टी 50 25चा एक लॉट. ऑक्टोबरची लॉट साईज सेम आहे, म्हणजे 3 महिन्याची लॉट साईज तुम्हाला उपलब्ध असते. पुढच्या 3 महिन्याची लॉट साईज तुम्हाला पाहण्यासाठी इथं उपलब्ध असते सर. ओके. आता गंमत अशी आहे मित्रांनो,
गंमत अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो, तुम्हाला 15 लॉट बाय नाही करायचे आहेत, 15 शेअरचा एक लॉट मध्ये, लक्षात घ्या. एका लॉट मध्ये म्हणजे एक लॉट मध्ये किती 15 शेअर आहेत, म्हणजे तुम्हाला एक लॉट जर बाय करायचा असेल, तुम्ही 15 शेअर ऑटोमॅटिक तिथं असणार घेण्यासाठी. एक लॉट बाय करायचा असेल तुम्हाला, तर बाय ऑर्डरला तुम्हाला टाकावं लागते फक्त एक, असं टाकावं लागतं. म्हणजे एक टाकलं तुम्ही तर काय होऊन जातं, तुमचे 15 शेअर तुम्हाला मिळून जातात, है ना. असं असा कार्यक्रम आहे हा. आणि ज्या वेळेस NSE ला, सेबीला माहीत सांगायचं असतं की ऑक्टोबर पासून लॉट साईज चेंज होऊ लागली, नोव्हेंबर पासून लॉट साईज चेंज होऊ लागली, तर मग त्या त्या महिन्यात ते लॉट साईज चेंज होते. थोडं खाली जाऊया आणखी, मिड कॅप निफ्टी. हे बघा आता इथं काय दिसतं तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला दिसू लागलं लॉट साईज जे आहे ना सर, ही लॉट साईज ABCD नुसार म्हणजे अल्फाबेटिकल नुसार तुम्हाला दिसू लागलं. ABB इंडिया, अबॉट इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल, आदित्य बिर्ला फॅशन, ACC सिमेंट, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्राइज, अल्केम लॅबोरेटरी, अंबुजा सिमेंट, अपोलो हॉस्पिटल, अपोलो टायर्स. अल्फाबेटिकल आहे सगळं. अस्ट्रल, अतुल ॲटो, अतुल, इओ स्मॉल फायनान्स बँक, ऍक्सिस बँक. संपलं. म्हणजे प्रत्येकाची लॉट साईज चेक करा तुम्ही आता. प्रत्येकाची लॉट साईज चेक करा. प्रत्येकाच्या लॉट साईज मध्ये तुम्हाला फरक दिसेल सर. ऍक्सिस बँक आहे ना, ऍक्सिस बँकेचा बघा तुम्हाला लॉट साईज किती दिसतोय, 625, 625. म्हणजे ऍक्सिस बँकेचा शेअर तुम्हाला जर घ्यायचा असेल, तर लॉट म्हणजे फ्युचर घ्यायचं असेल, याला फ्युचर म्हणतो आपण, फ्युचर लॉट साईज जर तुम्हाला घ्यायची असेल, तर एक लॉट घेण्यासाठी तुम्हाला 625 शेअर घ्यावे लागतात. म्हणजे याला 625चा तो एक लॉट असतो. म्हणजे पहा, विकणाराही समोरून एक लॉट विकेल 625चा, घेणाराही 625चा घेईल, म्हणजे ट्रान्झॅक्शन नीट होतं. म्हणजे एका झटक्यात, एका सेकंदात तुम्हाला 625 क्वांटिटी सेल मारता येतात सर. एका झटक्यात, एका सेकंदात 625 क्वांटिटी सेल करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो, खूप. ठीक आहे. म्हणजे 625 क्वांटिटी कोणीतरी घेणार असलं तर मग तुमची ऑर्डर पेंडिंग राहणार नाही. ठीक आहे. हम्म, समजलं का? हे अशी गंमत आहे सर. आता इथं तुम्ही शेअर बघा, किंमत शेअरची वाढली, लॉट साईज कमी होते बघा इथं सर. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, बजाज फायनान्स आहे. बजाज फायनान्स खूप मोठा शेअर आहे ना, 10,000पर्यंत, 8,000पर्यंत. तर मोठे मोठे शेअर आहेत ना सर, मोठ्या शेअरची लॉट साईज कमी आहे. 125चा एक लॉट आहे फक्त. तेच बालकृष्ण इंडस्ट्री किती रुपयाला आहे, 3200 2800 काहीतरी आहे. तर त्याचा लॉट साईज फक्त 300चा आहे सर, है ना. म्हणजे लॉट साईज कमी, तर मग स्टॉक मोठा असेल तो. याचा अर्थ 2.5 लाख, म्हणजे 2 लाख ते 2.5 लाखात एखादं फ्युचर लॉट बसेल सगळ्यांचाच. 2 लाख ते 2.5 लाखामध्ये, 2 लाख, 2.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख एवढ्यामध्ये त्याचा फ्युचर एक लॉट बसेल. त्यानुसार ते प्राइस ऍडजस्ट केलेली असते, म्हणजे लॉट साईज. बंधन बँक छोटी आहे, 350-400 रुपयाला, त्यामुळे याचा लॉट साईज कमी जास्त झालेला दिसतो. बँक ऑफ इंडिया 150 किती रुपयाला आहे, 150 रुपयाला काहीतरी होता, है ना. तर याचा लॉट साईज खूप मोठा आहे, 2900 शेअरचा. म्हणजे हा 2.5 लाख ते 3 लाखात बसतो एक लॉट. ओके. भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे, बर्जर पेंट 700-800 रुपयाला काहीतरी आहे, 1300 लॉट साईज आहे. त्यानंतर भारती एअरटेल 1100-1150 रुपयाला स्टॉक आहे सर. तर भारती एअरटेलचा लॉट साईज 475 आहे, छोटा आहे. म्हणजे किंमत जास्त असली स्टॉकची तर त्याचे लॉट साईज कमी राहणार, किंमत छोटी असली स्टॉकची तर त्याचा लॉट साईज मोठा. याचं कारण काय, 2 लाख ते 3 लाखात ते फ्युचर बसलं पाहिजे, त्या हिशोबाने ते अरेंज केलं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे पाहून घ्या समोर. आता हे तुम्ही पाहून घेतलं असेल, तुम्हाला गुगलवर सर्च तुम्ही करू शकता, एकदा बघून घ्या. ठीक आहे. मी काय टाईप केलं होतं गुगलवर, हेच असं NSE फ्युचर स्टॉक लिस्ट सर्च केलं होतं, नाही का. आता आपण जाऊ आपल्या चार्टवर आलो. आपल्या चार्टवर आता काय बघायचंय बघा, फ्युचर लॉट पाहणार आहोत आपण. आपल्या चार्टवर मी क्लिक करतोय. सांगा कोणत्या शेअरचा फ्युचर लॉट पाहणार आहोत आपण. तुम्ही इच्छा असलेला एखादा स्टॉक मला सांगा. आहे, सांगता, सांगा. येतोय आवाज सर्वांना? एअरटेल. एअरटेलचाच बघू. ठीक आहे. AIRTEL, भारती एअरटेल त्याला म्हणतो आपण. त्याचं स्पेलिंग BHART पासून सुरू होतं, भारतीपासून. ठीक आहे. भारती एअरटेलला मी क्लिक करतोय. अरे भारती एअरटेलचं सर्च होत नाहीये. एअरटेलला सर्च केलं, भारतीला सर्च करू आपण. भारती एअरटेल. हम्म, भारती एअरटेल.
काय झालं, सर्च होत नाही. भारती एअरटेल ते दिसला का सर? इथे दिसत नाहीये भारती एअरटेल. मारुती सुझुकी घ्या ना तिथं. दुसऱ्या घेऊ तोपर्यंत मारुती. हं. हे बघा सर, मी मारुती सर्च केलं फक्त. ठीक आहे, मारुतीला सर्च केलं सर. इथं बघा, थोडं निरीक्षण करा सर. थोडं निरीक्षण करा. या ठिकाणी बघा काय दिसतंय, मारुती NSC. ठीक आहे, मारुती NSC दिसते या ठिकाणी. आणि मारुती NSC नंतर काय दिसतं सर, BSC. मारुती BSC म्हणजे हे तुम्हाला शिकवलेलं आहे सर. NSC नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा शेअर आहे तो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज. BSE NSC. ओके. त्यानंतर खाली दिसतं बघा 3 नंबरला बघा, मारुती SEPFUT म्हणजे काय होतं, सप्टेंबर. SEP सप्टेंबर FUT फ्युचर. आणि या ठिकाणी दिसतं NFO फ्युचर अँड ऑप्शन. NFO फ्युचर ऑप्शन सेगमेंट आहे ते. ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं का सांगा? इथपर्यंत समजलं का सर्वांना, सांगा सर. बघा आता त्यानंतर खाली बघा 2 नंबरला तुम्हाला दिसतं ऑक्टोबर. मारुती OCT म्हणजे ऑक्टोबर महिना. त्यानंतर मारुती नोव्हेंबर, NOV नोव्हेंबर. ठीक आहे, ठीक आहे. NFF म्हणजे काय? नॅशनल. हा हा हा, वरचं वरचं NSC नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज. BSC नाही म्हणजे नाही. NFO ते ते हा NFO काय ते? फ्युचर फ्युचर. फ्युचर NFO ऑप्शन. फ्युचर. फ्युचर फ्युचर ऑप्शन. हा हम्म. NFO ठीक आहे फ्युचर. हा, त्याचं मिनिंग काय फ्युचरचं? NFFचं. तर फ्युचर ऑप्शन, NFO. फ्युचर ऑप्शन सेगमेंट आहे ते. त्याला लय डोकं नका लावू सर. बरं 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 बरं. आणखी पुढे मोठी ठीक आहे गंमत आहे. NFO ला डोकं नका हम्म. लावत बसू. फ्युचर ऑप्शन समजा फक्त. ठीक आहे ठीक आणि ते पाठ पण करू नका, गरज नाही ते पाठांतर करायची. आहे. बरं बरं ठीक. चला ठीक आहे. मेन मेन पॉइंट पुढे सांगतोय, हे बघा. 3 महिन्याचं फ्युचर तुम्हाला घेता येतं सर. 3 महिन्याचं फ्युचर तुम्हाला घेता येतं. सप्टेंबरचं अवेलेबल आहे, ऑक्टोबरचं अवेलेबल आहे, नोव्हेंबरचं अवेलेबल आहे. म्हणजे आज, आज दिनी, आजच्या 26 तारखेच्या ठिकाणी तुम्ही सप्टेंबर महिन्याचं फ्युचर बाय करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ऑक्टोबरचं फ्युचर आज तुम्ही बाय करू शकता, नोव्हेंबरचा बाय करू शकता. ह्याची जी शेवटचा गुरुवार आहे ना सर, यांचा शेवटचा गुरुवार जो असेल त्या त्या महिन्याचा, लास्ट थर्सडे ऑफ द मंथ. ठीक आहे, शेवटच्या गुरुवारी तुम्हाला हा उडून जाईल. म्हणजे सप्टेंबर एक्सपायर होईल, याला आपण म्हणतो एक्सपायर होऊन जाईल सर तो. ठीक आहे, त्याची एक्सपायरी असणार आहे, तो मरून जाईल, एक्सपायर होऊन जाईल, संपून जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणजे शेवटचा गुरुवार जो सप्टेंबर महिन्याचा आहे, तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला ह्याच महिन्यातलं फ्युचर दिसणार नाही. नाही दिसणार सर तुम्हाला ते फ्युचर. ठीक आहे, जरी महिना संपणार नाही, जरी महिना संपणार नाही तरी तुम्हाला ते फ्युचर दिसणार नाही. आता तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा, कॅलेंडर जर तुम्ही ओपन जर केलं ना, तर सप्टेंबर महिना म्हणजे 30 तारखेचा महिना असतो, सोमवारी तारीख आहे 30 तारीख, पण शेवटचा गुरुवार आहे आज. बरोबर आहे का सर? है ना? 26 तारीख म्हणजे 27 तारखेला, 27 सप्टेंबरला जर तुम्ही सर्च केला ना सर, तर तुम्हाला ते फ्युचर सापडणार नाही सर. महिना संपणार नाही, महिना सप्टेंबरच आहे, पण तुम्हाला काम करावं लागेल ऑक्टोबरच्या फ्युचर एक्सपायरी मध्ये, ऑक्टोबरच्या फ्युचर बंडल मध्ये, ऑक्टोबरच्या फ्युचर सेट मध्ये. कारण सप्टेंबर महिन्याची एक्सपायरी असलेला जो बंडल आहे, तो जो सेट आहे, जो संच आहे, जो लॉट आहे, तो तुम्हाला सापडणारच नाही उद्या. त्याची एक्सपायरी आज झाली, 26 तारखेला संपला विषय. त्याची एक्सपायरी आज झाली 26 तारखेला. म्हणजे तुम्हाला जर आता वाटलं एखादा शेअर, मारुती नावाचा शेअर तुम्हाला जर वाटतं की पुढच्या 2 महिन्यात तो वर जाऊ शकतो, तुम्ही ऑक्टोबर फ्युचर बाय करा, तुम्ही नोव्हेंबर फ्युचर बाय करा, तुम्ही उद्यापासून डिसेंबर अवेलेबल होईल तुम्हाला. कारण पुढचे करंट मंथ आणि त्याच्या पुढचे 2 महिने जे असतील ना सर, ह्या 2 महिन्याचं फ्युचर तुम्हाला अवेलेबल असतं. पुढच्या 2 महिन्याचं फ्युचर लॉट तुम्हाला अवेलेबल असतात सर. ताबडतोब तुम्हाला द्यायची घ्यायची गरज नाही. आणि आज तुम्ही त्याला बाय करा, विषय नाही. आणि सेल करताना तुम्ही त्याला कधी पण सेल करा.
म्हणजे उद्या विका परवा असं काही नाहीये. नोव्हेंबरचा घेतला तर मग नोव्हेंबर पर्यंत थांबायचंय का शेवटपर्यंत? ऑक्टोबरचा घेतला तर मग ऑक्टोबर पर्यंत थांबायचंय का? नाही सर. आज घ्या उद्या विका, उद्या घ्या परवा विका, 2 दिवसांनी विका, 10 दिवसांनी विका, 15 दिवसांनी विका, महिनाभर ठेवा, तुमची मर्जी. ठीक आहे, ठीक आहे, तुमची मर्जी. पण ते पण एक्सपायरीच्या च्याच आत विकावं लागेल ना तसं. अगोदर विकावं लागेल सर, एक्सपायरीच्या अगोदर तुम्हाला ते विकावं लागेल. ठीक आहे, ओके ओके ठीक आहे. आणि एक्सपायरीच्या. सर एक्सपायरीच्या आधी जर विकला नाही तर तो डायरेक्ट झिरो होतो का एक्सपायरीच्या दिवशी ऑटोमॅटिक सेल होऊन जातो? नाही, परत विचारा काय म्हणता. समजा आता आपला तुम्ही सप्टेंबरचा फ्युचर म्हटला, आता समजून घ्या आपण मी फ्युचर घेतलेला आहे. जर मी हो, त्याला आज सेल केलेला नसेल तर मग तो उद्या माझा ऑटोमॅटिक सेल होऊन गेलेला असेल का डायरेक्ट झिरो होऊन गेला असेल मग? झिरो नाही होत. फ्युचर हा कधी झिरो होत नाही. ऑप्शन झिरो होतात सर. हा, ठीक आहे, फ्युचर हा. झिरो होत. ओके. नाही म्हणजे त्याला आपण नाही पण सेल केला तर सर मग नाही सेल केला सेल ना, समजा आता हा 26 तारीख आहे, म्हणजे आज सप्टेंबर महिना आहे आणि आज हो 26 तारीख एक्सपायरी डेट आहे ना, एक्सपायरी डेट आजची आहे. तर आजच्या एक्सपायरी डेटला तुम्हाला गंमत अशी आहे सर, आजची जी एक्सपायरी असेल ना, तर हा काय होईल माहिती आहे का? हा तुम्हाला ऑटोमॅटिक 2:30 ऑटोमॅटिक सेल होईल तुमचा, किंवा 3:30 तुमचा ब्रोकर ऑटोमॅटिक सेल करेल. तुम्हाला विकायची गरज नाही. जर शेवटचा असेल ना, शेवटच्या गुरुवारी, तर तो ऑटोमॅटिक सेल होईल. लॉस प्रॉफिट जे काय होईल ते ऑटोमॅटिक सेल होईल. हो ठीक आहे, ओके. इथपर्यंत समजलं का सांगा. हॅलो सर, बोला 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 बोला. याच्यापेक्षा आपण शेअरच घेतला तर मग काय म्हणता? याच्यापेक्षा आपण डायरेक्ट शेअरच बाय केला तर उत्तम आहे ना, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. याच्यात आणि त्याच्यात प्रॉफिट सारखंच होतं ना, फक्त काही नाही प्रॉफिट ना. सारखं होतं. थोडं चांगला तुमचा प्रश्न चांगला आहे तुमचा, बरं का. याचं उत्तर मी चांगलं देतो तुम्हाला, तुम्हाला कळून जाईल. एकच मिनिट फक्त. ठीक आहे. हे बघा, आता गंमत सांगतो तुम्हाला मी. शेअर घेतला तर काय आणि मग हे घेतलं तर काय, म्हणजे फ्युचर घेतलं तर काय फरक सांगतो. एक मिनिट. हे बघा, मारुती नावाचा शेअर आहे का? तर ह्या मारुती नावाचा शेअर किती रुपये दाखवतो, एक मिनिट बघा. मारुती सुझुकी, क्लिक करतो ह्याला. बघा किती रुपये शेअर तुम्हाला दिसतो. हा शेअर आहे सध्या 13,358 रुपये, बरोबर आहे सर, है ना? 13,358 रुपयाचा शेअर आहे. आता गंमत पहा, परत मारुती सर्च करतो. मारुती 13,300, राऊंड फिगर 13,000 धरू आपण. याचं सप्टेंबर फ्युचर, ऑक्टोबर फ्युचर मी क्लिक करतो आता. ऑक्टोबर फ्युचर बघा किती रुपयाचा आहे, 13,400, 100 रुपयांनी महाग आहे. ओके. आता काय करू माहितीये का, मी तुम्हाला मारुती नावाचा शेअर आहे का, हा मारुती शेअर आपल्याला फ्युचर बाय करायचा आहे. एकच मिनिट. आपण काय करू, यादीमध्ये जाऊ आणि इथं मारुती सर्च करू. ओके, त्यामध्ये तुम्हाला कळेल की 13,000 रुपयाचा शेअर आहे. एकच मिनिट, इथं ऍड, हे बघा मारुती, इथं सर्च करतो मी मारुती, मारुती फ्युचर. ओके सर, इथं बाय ऑप्शनला क्लिक करतो. मारुती ऑक्टोबरचं लॉट साईज किती आहे तुम्ही चेक करा. लॉट साईज आहे 50, फक्त 50 क्वांटिटी. 13,475 भाव आहे सर. 1,19,000 रुपयाचा खर्च येतो ह्याला बाय करायला. खाली बघा, चेक करायला दिसते तुम्हाला इथं, है ना? 1,19,000, बरोबर आहे का? आता सर डोकं लावा, 13,475चा रेट चालू आहे त्याचा फ्युचरचा. ह्याला गुणिले करतो मी 50, खर्च येतो 6,73,000 रुपये. 50 शेअर, अहिर साहेब तुम्ही मागाशी बोलले ना आता की शेअर घेतला तर कसं, 50 शेअर घ्यायला गेलो तुम्ही, म्हणजे तुम्ही 1-2 शेअर घेऊ शकता. एक शेअर घ्या, 10,300 भरा, 2 शेअर घ्या, 20,600 भरा, चालेल. 50 शेअर घ्यायचे असतील तर तुम्हाला 6,73,000 रुपये खर्च येतो, ह्या हिशोबाने धरलं तर. पण तुम्हाला इथं किती खर्च दाखवू लागलं, फक्त 1,15,000च्या आत. खाली बघा इथं 1,15,000च्या आत. म्हणजे तुम्हाला 6 लाखाची वस्तू किती मिळू लागली सर, 1,15,000. आणि प्रॉफिट तुमचं तसंच 50च्या पटीत होईल. म्हणजे 1 रुपया जरी मार्केटवर गेलं, तुमचे वाढले 50 रुपये. मार्केट खाली आलं, तुमचे कमी झाले 50 रुपये, म्हणजे कारण तुम्ही लॉट साईज 50 घेऊ लागलेत, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही 50 शेअर घेत आहात त्याची, तुम्ही त्याचे
50 शेअर घेणार आहात एका लॉटमध्ये. आता गंमत पहा, जी वस्तू तुम्हाला, जे शेअर तुम्हाला 6 लाखात मिळत असतील, 6,73,000, ते तुम्हाला फक्त मिळत आहेत किती? फक्त आणि फक्त 1,19,000 मध्ये. म्हणजे प्रॉफिट लॉस तुमचा जास्त होतोय कमी इन्व्हेस्टमेंटला. 1.25 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला 6.25 लाखाचा माल मिळतोय सर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला फक्त आणि फक्त 20% ते 25%च्या मार्जिनवर तुम्हाला 100%चा माल खरेदी करायला मिळतो. जो माल 6 लाखाचा आहे तो तुम्हाला 1.25 लाखात मिळतोय सर, 20%च्या तेवढ्या किमतीत. मग मला सांगा, 1.25 लाख रुपये मध्ये 50 क्वांटिटी घेणं चांगलं आहे का 6 लाख भरून 50 क्वांटिटी घेणं चांगलं आहे? प्रॉफिट तुम्हाला सेम होईल सर. प्रॉफिट तुम्हाला सेम होईल सर. ठीक आहे, समजलं का? प्रॉफिट तुम्हाला तेच होईल की जेवढं इकडं, कारण इकडे तुम्ही 50 लॉट घेऊ लागले 1.25 लाख, 50 शेअर घेऊ लागले 1.25 लाखात, आणि तिकडे कॅश मार्केटचे इक्विटी शेअर घेऊ लागले तुम्ही 50 शेअर 6.25 लाखात. काय योग्य राहील? प्रॉफिट सेम होईल तुम्हाला. मार्केट वर गेलं प्रॉफिट सेम, मार्केट खाल्लेला प्रॉफिट सेम. गंमत समजली का सर? म्हणजे त्या ठिकाणी नाही, तुम्हाला 1,19,000 ते परवडलं ना. हा 1,19,504 चे परवडलं ना. बिलकुल सर, 50 क्वांटिटी हो ना. ते परवडलं. काय परवडेल आणि सांगा? दुसरं, प्रॉफिट तेच आहे, हा 1,19,000 तो अमाऊंट परवडेल. आहे ना? हम्म. राईट. आणि प्रॉफिट सेम आहे तुम्हाला. म्हणजे 100 हो. पॉईंट, 100 पॉईंट मार्केटवर गेलं समजा, प्रॉफिट तुम्हाला 5,000. 6.25 लाखावर 50 शेअरला पण प्रॉफिट तेवढंच होईल, है ना? आणि इथं एक लॉट मारला, शेअर घेतले 50, प्रॉफिट तेवढंच. इथं 50चा एकच लॉट घेतला, प्रॉफिट तेवढंच. इथं मात्र 1.25 लाखाच्या किमतीत ते मिळणार आहे तुम्हाला, आणि तिकडे तुम्हाला 6.25 लाख भरावे लागणार आहे. समजलं का? हे NSE सेबीने तुम्हाला सवलत दिली असते की 6 लाखाचा माल तुम्हाला 1 लाख 1.25 लाखात उचलता येतो. विप्रो पण बघा तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला. विप्रो सुद्धा तुम्हाला चांगला घेणार सर. विप्रो लिहून घ्या, मारुती, विप्रो हे जे आहेत ना सगळे, हे बघा दाखवतो तुम्हाला. विप्रो 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 डब्ल्यू येईल त्याला. हे बघा, विप्रोचं फ्युचर बघा, ऑक्टोबर फ्युचर बघा, 1500 लॉट आहे पण सर. सर एक मिनिट सर, मार्केट प्राइस पेक्षा 100 रुपये जास्त दाखवतोय सर मग. बरोबर आहे, फ्युचर पुढे आहे ना सर. ते ऑक्टोबरचं महिनाभर त्याला व्हॅलिडिटी असणार आहे, म्हणून ती 100 रुपयाने महाग असणार आहे. नोव्हेंबरचं त्यापेक्षा महाग असणार आहे, आणखी 100 रुपयानं. सगळ्यांचं फ्युचर असंच असतं. 100 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, 3-4 रुपये महागच असणार तुम्हाला ते. त्याची व्हॅलिडिटी असते वेगळीच. ठीक आहे. आणि ते पुढे पुढे सरकतं. म्हणजे कॅश मार्केट जर समजा 100 रुपयाने पुढे सरकलं का, तर मग ते आणखी त्या पट्टीत 100 रुपयाने पुढे सरकणार. तुमच्या प्रॉफिटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, प्रॉफिटमध्ये लॉस नाही होणार त्यात. म्हणजे प्रॉफिटमध्ये तुम्ही काही त्यात फसणार नाही. समजलं का? म्हणजे इकडे जर समजा कॅश मार्केट शेअर, मूळ शेअर जर 100 ने पुढे सरकला का, तर तो त्या पट्टीत पुढे सरकणार आहे आणखी 100 ने. ओके, समजलं का सांगा? आणि त्यानंतर समजा विप्रोचे शेअर बघा सर, 545 रुपयाचा उदाहरण जर आपण घेतलं, एक शेअर आहे याचा, हा, तर 545 गुणिले जर मी 1500 लॉट केला, 545 गुणिले 1500 जर आपण करत असू तर 8 लाख रुपये होतात, 8,17,000. आणि हा आपल्याला मिळतोय 1,47,000, 1.5 लाखात उदाहरण घ्या, 1.5 लाख राऊंड फिगर. म्हणजे 8 लाखाचा प्रोडक्ट, 8 लाखाचा मला आपल्याला उचलता येतो 1.5 लाखात. प्रॉफिट लॉस सेम राहणार आहे. फक्त यात फायदा काय माहिती आहे का? लॉस मध्ये जर तुम्ही गेले का, तर तुमचा घेतलेला मूळ शेअर हा तुम्हाला लॉंग टर्म ठेवता येईल. मूळ शेअर तुम्हाला लॉंग टर्म ठेवता येतो, लॉस झाला तरी. हे मात्र तुम्हाला लॉस झाला तर 1 महिन्यात काढावं लागेल. ऑक्टोबरचं घेतलं तर, नोव्हेंबर घेतलं तर मग तुम्हाला होल्ड करावं लागेल नोव्हेंबर पर्यंत. म्हणजे याची फ्युचरची व्हॅलिडिटी असणार शेवटचा गुरुवार. फ्युचरची व्हॅलिडिटी असणार शेवटचा गुरुवार. ठीक आहे, महिन्यातला ना, त्याच महिन्यातला ना. हो, त्याच महिन्यात तर प्रत्येकाचा आणि लॉट. सर हे काय, हा, बोला. इथं दिलंय मार्केट आणि ते डॉट लिमिट दिलं, ते काय लिमिट? मार्केट हा, आणि हे, लिमिट मी कालच हा, बोललो होतो बघा. लिमिट म्हणजे तुम्हाला हवी ती प्राइस तुम्ही टाकू शकता या ठिकाणी वर. हवी ती तुम्हाला किती रुपयाला हवा आहे तो.
मग तेवढा जर तो खाली आला तर मग तो तुम्हाला मिळून जाईल, तेवढा प्रमाणात खाली आला तर तुम्हाला स्वस्त हवा असेल तर. मार्केटचा अर्थ होतो की मार्केट जो रेट सुरू आहे का त्या रेटने मला द्या, जो रेट सुरू आहे मला त्या रेटने द्या. हे बघा, एक बरोबर. एक मिनिट, हे बघा, मार्केटला क्लिक केलं का इथं प्राइस राहणार नाही काहीच, दिसते तुम्हाला? हे बघा इथं हा काहीच, मी लिमिट केलं तर तुम्हाला टाकता येईल, तुमची मॅन्युअल टाकता येईल. 440 भाव चालू आहे का, टाका त्याला. 530 ला आला तर मला घ्यायचंय सर. 530 ला जर हा आला का, हा तुम्हाला मिळून जाईल. तोपर्यंत तुमची ऑर्डर पेंडिंग राहील, दिसते? बरोबर. ऑर्डर पेंडिंग राहील. जर तो आलाच नाही, जर तो आलाच नाही तर मिळणार नाही तुम्हाला 530 ला. दिवसभरात आला तर मिळून जाईल. समजलं का? बरोबर. असं लिमिट आणि मार्केट या दोन गोष्टी असतात. आणि वरती ते रेग्युलर लिहिलंय अंडरलाईन, ते काय? कुठं? रेग्युलर रेग्युलर, वर हा रेग्युलर विप्रोच्या ऑर्डर, खाली. क्विक ऑर्डर आहे, तुम्हाला हम्म. पटकन घ्यायचं, पटकन पटकन टाका. 1500 क्वांटिटी मारा, प्राइस टाका, हम्म, इंट्राडे हम्म, बाय हम्म, का, इंट्राडे करा, नसेल हवंय तर डिलिव्हरी राहू द्या, बाय करा, पटकन बाय हम्म. होतो इथं. अच्छा, वेगळं अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. असं. ठीक आहे, आता निघून गेलं ते. आणखी विचारा, प्रश्न काय असतील तर. ऑक्टोबर फ्युचर बाय, हा हे असं कॅन्सल करतो मी इथं. परत केलं का? आणखी क्लिअर करतो मी तुमच्या सगळ्या शंका. ठीक आहे सर. आता एम ऑर्डर काय असते बघा, काल आपण शिकलो नाही का, काल शिकलो, काय शिकलो काल? प्री मार्केट एम ऑर्डर, हे एएमओ, आफ्टर मार्केट ऑर्डर. याचा अर्थ एएमओ म्हणजे तुम्ही ही ऑर्डर टाकू शकता सर 9 ते 9 मध्ये. ठीक आहे, समजलं का सर? 9 ते 9 या 7 मिनिटात तुम्ही लावू शकता एएमओ ऑर्डर. बाकी हे आइसबर्ग ऑर्डर आहेत ना, हे क्वांटिटीसाठी असतात, मोठ्या क्वांटिटी, नंबर ऑफ लेग्स 2, म्हणजे तुम्हाला 1500 क्वांटिटी 2 ठिकाणी मारू शकता. हे फक्त ऑप्शनसाठी असते आइसबर्ग ऑर्डर, मोठी क्वांटिटी मारायला, 10,000 क्वांटिटी, 20,000 क्वांटिटी. ठीक आहे. सर कॉल कॉल यायला म्हटलं का, कॉल बाय कॉल कॉल सेल. त्यासाठी असते ते iceberg. कॉल वेगळे आहे का? काय म्हणता? कॉल कॉल आपण तुम्ही दिला होता ना तेव्हा, कॉल सेल करा बाय करा, ते कॉल हेच आहे का? बायसाठी तुम्ही हे ऑर्डर लावू शकता, पण क्वांटिटी मोठी असेल ना तर हे लावावं लागतं आइसबर्ग ऑर्डर. क्वांटिटी लहान असेल तर मग गरज नाही. हं? ठीक आहे. कॉल वेगळे असतं का? कॉल काय? कॉल कॉल घ्यावा लागतो, तुम्ही बोलले ना, हा कॉल घ्या हे घ्या. ऑर्डर मध्ये का? हा ऑर्डर मध्ये. हा, तेव्हा तुम्ही मागे एक दिला होता, शेअर दिला होता तुम्ही, याला कॉल करा. हा. तेव्हा मागे दिला होता तुम्ही एक. तुम्हाला प्रश्न काय विचारायचा, मला एकदा प्रश्न विचारा बरं. पूर्ण विचारा प्रश्न, 2-3 वाक्यात. एक लंब मिनिट. चांगला लंबीचा प्रश्न विचारा, काय तुमचा नेमका, बोला. तुम्ही एक शेअर कॉल करायला लावला होता हा, बघा. हा. तो प्रश्न सांगतो मी, एक विचारा मिनिट ते तुमचा, बघा. प्रश्न विचारा तुमचा, प्रश्न विचारा तुम्ही 2 वाक्यात. मला कळत नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं. काय म्हणता? तुम्ही चाललं, मी विचारतो बघून, एक मिनिट. तुम्ही विचारा ना मग. बरं ठीक आहे, विचार करून सांगा. हा, एक चालेल. मिनिट. हो, हा, हा, हा. इथपर्यंत कोणाला काही अडचण ते आहे का सांगा. काय बोलले? ते काय- नाही, तुमचा आवाज येत नाही हो साहेब. साहेब तुमचा आवाज येत नाही मला. मला तुम्ही काय करा, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुमचे उत्तर देतो मी सगळे. हा, ठीक आहे. तुमचा आवाज नाही येत, नाही नाही आवाज येत नाही तुमचा. ठीक, पा आता हे जे लॉट साईज आहे सर, अशा प्रकारे ही लॉट साईज. अहिर साहेब थांबा ना, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. थांबा, तुम्ही मला काय करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. ठीक आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुमचं उत्तर देतो. ठीक आहे. हो ठीक आहे. हो हो, ठीक आहे. चला. पहा मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काम करता येतं. तुम्हाला अशा प्रकारे सर, मारुती एवढा डाऊन आला होता, सेम चार्ट आहे, फक्त थोडा अभ्यास करा राव, अभ्यास केल्यानंतर भारी होतंय बघा. सेम चार्ट आहे असा एचडीएफसी बँकचा, 1-2 महिने एचडीएफसी बँक खाली राहिला सर, त्यानंतर तो वर गेला, दिसतं तुम्हाला? सेम चार्ट आहे सर, काहीच फरक नाही. हे बघा दाखवतो, एचडीएफसी बँक बघा,
सेम चार्ट आहे सर, काहीच फरक नाही, दिसते का? ठीक आहे. समजलं का? समजलं का सांगा? समजलं का सर? इथपर्यंत काही काय अडचण सर? आहे? नाही हा? नाही काही नाही. इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही नाही. चला, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो फ्युचर ऑप्शन मध्ये काम करता येईल, काम करता आपल्याला येतं. ठीक आहे, तुम्ही कुठलाही सर्च करून बघा. आणि आता ही यादी कुठली बघायची? आता सोनाटा सॉफ्टवेअर आहे समजा, सोनाटा सोनाटा सॉफ्टवेअर आहे सर, सोनाटा सॉफ्टवेअरचा फ्युचर नाही आहे बघा, तुम्ही दिसते का? सोनाटा फक्त NSE-BSE आहे. ठीक आहे. समजलं का सर? हो समजलं. ऑप्शन काय असतं सर? ऑप्शन म्हणजे, ऑप्शन हे एक प्रकारचे शेअरच आहेत. ठीक आहे सर, ऑप्शन हे प्रकारचे हा. शेअर आहे. त्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे ते प्रोडक्ट आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. ठीक आहे आता ठीक सर, आहे. आपण मगाशी ओपन केलं होतं ना, एकच मिनिट, एकच मिनिट, कुठे गेलं ते? हा, हे सर बघा, NSE काय, BSE काय, थोडं बघू आपण. दिसतं बघा, 50 दिसतं ना या ठिकाणी, बघा खाली दिसते ते बघा. तर ह्याचा अर्थ काय? तर सर हे जे आहेत ना, हे आहेत इंडेक्स, त्याला म्हणतो आपण. बघा, निफ्टी बँक तुम्हाला दिसते इथं, निफ्टी बँक आहे, फिन निफ्टी आहे, मिडकॅप निफ्टी आहे. सर हे जे आहेत ना, हे आहेत इंडायसेस. ओके, हे आहेत सगळे इंडायसेस. आता ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, फ्रेश माइंड न येऊया, कारण हा टॉपिक म्हणजे पूर्ण तासभर चालणार आहे सर. निफ्टी, फिन निफ्टी, मिडकॅप निफ्टी कसं तयार होतो, काय तयार होतो, त्याचं ऍव्हरेज काय, त्याचं वेटेज काय, त्याला खूप वेळ लागतो. एक तासभर त्याला आपण देऊ. फ्रेश माइंड न उद्या येऊया, फ्रेश माइंड न. ठीक आहे. ओके सर, मी थांबतो इथं. तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्रश्न विचारा, नाहीतर मी थांबतो इथं, रेकॉर्डिंग स्टॉप करतो.